आपले कटलेट बघा किती छान क्रिस्पी झालेत. कुरकुरीत झालेत एकदम, वरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ. बघा, वाव. मी तुम्हाला एक मोठं पण दाखवते. हे बघा. चला, नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काय करतोय तर मटरचे कटलेट करतोय. मटार आपल्याकडे एवढे स्वस्त झालेत ना बाजारात, आणि इतका छान हिरवागार छान मटार येतो कोवळा एकदम. तर बघा, मी हे ह्या 2 वाट्या, म्हणजे आपली नेहमीची आमटीची वाटी आहे ना, ह्या 2 वाट्या भरून मी हे मटार घेतलेत. 1 वाटी पोहे घेतले. आपण नेहमी पोहे करतो, कांदे पोहे, ते पोहे आहेत. हे 1 वाटी भरून कोथिंबीर आहे. नंतर हे मी 3 बटाटे उकडून घेतलेत मॅश करून. नंतर ही चमचाभर, छोटा चमचा हळदीच्या ज्यातल्या तेवढी हळद आहे भरून. नंतर धणे पावडर आहे, जिरे पावडर आहे, हा गरम मसाला आहे, आणि हा आपला आमचूर पावडर घेतले. म्हणजे हा मोठा चमचा आहे ना, टेबल स्पून नाही, हा तर मोठा आहे. तर त्या चमच्याने मी सगळं साहित्य घेतलंय. नंतर ह्या 5-6 तुकडे ह्याचे आहेत, पाकळ्या लसणीचे आहेत, म्हणजे जवळजवळ 7-8 आहेत. आणि हा 1 इंच आलं आहे, ते तुकडे करून घेतलेत. आणि ही मिरची आहे ना, ही छोटी आहे एकदम बघा, म्हणून मी 7-8 मिरच्या घेतल्यात. आणि ही कोथिंबीर. तर चला, तर आता आपण आपले कटलेट करूया. आणि हा हिंग आहे, हे मीठ आहे, आणि हे तेल आहे गोड शेंगदाण्याचं. गॅस ऑन केलाय मी. प्रथम आपण पोहे भाजून घेऊया. 2 वाटी मटार आहेत म्हणून मी 1 वाटी पोहे घेतले. हे जरासे आपण कुरकुरीत करून घेऊया, म्हणजे ते चांगले दळले जाते. आता आपले पोहे बघा छान चुरचुरीत मस्त भाजले आणि पीठ होते त्याचं सुरल्यावर. आता आपण काढून घेऊया आणि हे थंड करून घेऊया. चमचाभर तेल ओतूया. त्याच्यात हे चमचाभर जिरं टाकूया. मस्त जिरं फुलतंय तेलात. मटार टाकूया. ते जरा परतून घेऊया, म्हणजे क्रंची होतील जरा. आलं, लसूण आणि मिरच्या पण टाकूया. आणि आलं. बघा, लसूण आलं मस्त फ्राय होत आहे. आणि मटार पण थोडे, मटारला डार्क पडेपर्यंत, म्हणजे थोडे चांगले भाजून घेऊया. हे सुवास सुटलाय मटारचा, मिरची, आल्याचा छान स्मेल येतोय. एकदम हा भूक चाळवली गेली, इतकं सुंदर स्मेल येतोय. ही रेसिपी घरातल्याच साहित्यात होते बघा, म्हणजे वेगळं अजून काय आपल्याला आणायला नाही लागत. मटार तर आता स्वस्त झाले, त्याच्यानंतर मिरची, कोथिंबीर आपल्याकडे असते, बाकीचे साहित्य, बटाटे तर घरात असतात. म्हणजे घरातल्याच साहित्यात हे मस्त कटलेट बनवून होतात. बंद केलंय. मटार बघा छान आवाज येतो चढचढ त्याच्यातून. हे आपण काढून घेऊया आणि थंड करत घेऊया. पोहे घेऊया बारीक करून. बघा मस्त कुरकुरीत झाले.
बघा छान झाले पावडर मस्त. बाउलमध्ये घेऊया. आलं लसूण आणि मिरच्या आधी वाटून घ्यायच्या. आलं मिरची मी सेपरेट का वाटते तर हे आणि हे एकत्र वाटलं तर हे जास्त लगेच क्रश होऊन जातील ना मटार. आता बघा आपण आलं लसणाच्या पेस्टमध्ये वाटून घेतली होती त्याच्यातच आता आपण हे मटार थोडेसे क्रश करून टाकतो आणि ही कोथिंबीर टाकतोय वर. हे आता आपण क्रश करून घेतलंय बघा मटार वगैरे ते आता काढून घेऊया. ह्याच्यात बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाहीये. आता ह्याच्यात आपण बटाटा घालूया. हा मॅश केलेला बटाटा आहे बघा. धणा पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, नंतर ही आमचूर पावडर, हा गरम मसाला 1 चमचा आणि ही कोथिंबीर. हिंग टाकूया. थोडा हिंग टाकायचा. नंतर मीठ टाकूया. मीठ चवीनुसार टाका. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. मिश्रणाचा असा गोळा झालाय. थोडंसं तेल लावलं हाताला. आता आपण याचे गोळे करून घेऊया. हे बघा किती छान दिसतायत ग्रीन. असे करून घ्या हातावर दाबून म्हणजे त्याला ब्रेक जाणार नाही बघा शेवटी. हे बघा
सगळे कटलेट आणि हा छोटासा कटलेट झालाय. बघा किती छान ग्रीन मस्त कलर आला एकदम, आणि एकदम असे लस्टरिंग दिसत आहेत. तेजपुंज कटलेट, तेजपुंज कटलेट दिसत आहेत. आणि हा छोटा झाला एक टिल्लू. आता आपण गॅस चालू करतोय आणि हे कटलेट तळून घेऊया. नाही आपल्याला एक छोटासा घालून बघू. हो ना, वाव मस्त कलर. बहुत बढ़िया कलर, मस्त गोल्डन ब्राउन कलर आपल्याला हे तळून घ्यायचं. ना कसे पोहतायत त्याच्यात कटलेट. तेलात पोहतायत. गॅस माझं मीडियमवर आहे. मस्त क्रिस्पी झालेत कटलेट. हे बघा.
हा कलर ना. छान आहे. हे बघा किती मस्त झाले. हा छोटा बटिल्लू. एकदम मस्त. आपले मटार कटलेट मस्तपैकी तयार झाले आहेत. एकदम गोल्डन ब्राऊन कलर आलाय छान. आणि हे टोमॅटो सॉस पण मी आत्ताच 2 दिवसापूर्वी केलेलं आहे बघा. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही जाऊन बघा. खूप छान झालंय बघा. सॉस कलर पण किती सुंदर आहे. आणि हे सॉस पण मी स्वतःच बनवलेलं आहे. आणि आता तुम्ही खायला या मटार आणि केचप. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर कोणी नवीन असतील तर त्यांनी पण सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि खात राहा. धन्यवाद.